मातोश्री ठाकरेंच्या शिवसेनेचं सत्ता केंद्र. याच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक बोलवली होती. बैठकीला महत्त्व होतं कारण ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे जाणार, शिंदे ऑपरेशन टायगर यशस्वीपणे करणार, या चर्चा सुरू असताना ही बैठक होणार होती. 14 जूनला होणाऱ्या या बैठकीच्या सकाळीच बातमी आली ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल असल्याची. मग संजय राऊत माध्यमांच्या समोर आले. त्यांनी सांगितलं काही खासदार बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. 12 वाजता बैठक नियोजित होती, जी सुरू झाली उशिरा. खासदार संजय दिना पाटील तर बैठकीला 1:30 वाजता आले. बैठक संपल्यावर संजय राऊत यांनी 4 खासदार प्रत्यक्षात उपस्थित होते, तर इतर खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावली. सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहेत, पण त्यानंतर आणि त्याआधी आलेल्या ठाकरेंच्या खासदारांबद्दलच्या बातम्या एकाच चर्चेला उधाण देत आहेत. ठाकरेंचे खासदार ठाकरेंना फसवतायत का? पण ही चर्चा का सुरू झाली आहे, नेमकं काय घडतंय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता ठाकरेंच्या बैठकीत काय घडलं तर मातोश्रीवरच्या बैठकीत राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे 3च खासदार उपस्थित होते. बैठक संपायच्या काही वेळाआधी संजय दिना पाटील मातोश्रीवर दाखल झाले. एक छोटा अपघात झाल्यानं आपल्याला यायला उशीर झाला असं त्यांनी सांगितलं. पण त्यांना जेव्हा ऑपरेशन टायगर बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याबद्दल काहीच उत्तर दिलं नाही. बैठक झाल्यानंतर संजय राऊत यांनी 4 खासदार बैठकीला प्रत्यक्ष आले. रोमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टेकर, संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित होते. संजय जाधव फोनवरून उपस्थित होते. आम्ही अशा रुटीन बैठका दर महिन्याला घेत असतो. यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत असतात. जे खासदार वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित नव्हते ते त्या 2-3 दिवसात मातोश्रीवर येऊन ठाकरेंना भेटतील असे राऊत म्हणाले. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून या बैठकीचा कोणताही फोटो शेअर करण्यात आला नाही. उपस्थित असलेल्या ठाकरेंच्या खासदारांचा एक फोटो व्हायरल झाला, पण त्यातही सगळे खासदार एकत्र नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं, ज्यात भर पडली बैठकीनंतर झालेल्या घडामोडींमुळे. रविवारी बैठक झाली आणि सोमवारी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली की बैठकीला हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा ठाकरेंचे खासदार आले नाहीत. ऑनलाईन बैठक झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी अनुपस्थित असलेल्यांपैकी फक्त नागेश पाटील आष्टेकर यांच्याशी ठाकरेंचं बोलणं झालं अशा बातम्या आल्या, ज्यामुळे साहजिकच ठाकरेंच्या खासदारांवर शंका घेतल्या जाऊ लागल्या. शंका घेण्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या खासदारांच्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडी. नागेश पाटील आष्टेकर मातोश्रीवर झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. आष्टेकरांचे चिरंजीव कृष्णा हे विधान परिषदेच्या निवडणुकीला उमेदवार असल्यानं आष्टेकर बैठकीला उपस्थित राहिले नाहीत असं सांगण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी रविवारीच त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला आणि तुम्ही माझ्या सोबत आहात, कुठे जाणार नाही आहात असं प्रेस घेऊन सांगा असा आदेश दिला. त्यानंतर रविवारी एका हॉटेलमध्ये आष्टेकरांनी पत्रकारांची भेट घेतली आणि आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, ऑपरेशन टायगरच्या फक्त अफवा आहेत असं सांगितलं. पण आष्टेकर हे सुद्धा सांगायला विसरले नाहीत की अनेक मतदार सध्या सुट्टीसाठी गेलेत, त्यामुळे इथे असलेल्या मतदारांशीच आपला संपर्क सुरू आहे. आता साहजिकच जर मतदार कमी होते, जिल्ह्यातले इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते, तर आष्टेकर मुंबईला का गेले नाहीत हा प्रश्न विचारला जाऊ लागला. एप्रिल 2024 मध्ये आष्टेकरांनी शिंदेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी झालेल्या डिनरला हजेरी लावली होती. तेव्हापासूनच नागेश पाटील आष्टेकर शिंदेकडे जाणार का या चर्चांनी जोर पकडलेला. प्रतापराव जाधव यांच्याकडच्या डिनरला उपस्थित असलेले पण मातोश्रीवरच्या बैठकीला उपस्थित नसलेले ठाकरेंचे आणखी एक खासदार म्हणजे संजय देशमुख. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असल्याने ते बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्याचं सांगण्यात आलं. घरचा कार्यक्रम असल्यानं या कारणाची फारशी चर्चा झाली नाही. पण सोमवारी शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या भेटीला संजय देशमुख पोहोचले, ज्याची माहिती स्वतः जाधव यांनीच दिली. माझे आणि संजय देशमुख यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमचे मतदारसंघ वेगळे असले तरी एकमेकांना लागून आहेत, त्यामुळे आम्ही भेटलो असं जाधव म्हणाले. यावर संजय देशमुख यांनी आपण जाधवांना का भेटलो याचं कारण उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलंय. मतदारसंघात कॉलेजच्या परवानगीसाठी जाधवांना भेटलो असं सांगत चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण देशमुखांची अनुपस्थिती आणि दुसऱ्याच दिवशी शिंदेच्या खासदाराची घेतलेली भेट चर्चेत राहिलीच. संजय जाधव यांची अनुपस्थिती तर प्रचंड गाजली. काही बातम्यांनुसार परभणीचे खासदार संजय जाधव हे त्यांच्या मतदारसंघात धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता म्हणून बैठकीला आले नाहीत. धोंडे जेवण हा कार्यक्रम रात्री असेल तर सकाळी येणं अपेक्षित होतं अशी चर्चा आहे.
पण संजय जाधव ऑनलाईन सुद्धा उपस्थित होते की नाही याबद्दल शंका घेतल्या जात आहेत. त्यात काही माध्यमांनी संजय जाधव हे मतदारसंघात होणाऱ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकांना सुद्धा उपस्थित राहत नाहीत अशा बातम्या दिल्यात. त्यामुळे जाधवांचा अधिक मास नेमका कोणाची वृद्धी करणार हा प्रश्न आहेच. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तर बैठकीच्या दिवशी सकाळीच नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या. त्यांच्या पीएनना ते कुठे आहेत हे माहीत नाही असंही बातम्यांमधून सांगण्यात आलं. तर राऊतांनी वाकचौरे यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्यानं ते ऑनलाईन उपस्थित राहतील असं सांगितलं. तर शिर्डीमधल्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसांपासून वाकचौरे कुटुंबासोबत बाहेर होते. त्यात या आधी जेव्हा त्यांना ऑपरेशन टायगर बद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी मौनम सर्वार्थ साधनम असं उत्तर देत शांत बसण्याचा पर्याय निवडला होता. तर स्थानिक पातळीवरच्या बैठकांमध्येही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे ऐन वेळेस त्यांचं नॉट रिचेबल होणं अनेक चर्चांना उधाण देणारं ठरलं. सोमवारी वाकचौरे माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी आपण दोन्ही बैठकींना ऑनलाईन उपस्थित होतो असं सांगितलं. त्यामुळे नवा प्रश्न चर्चेत आला. संध्याकाळी ठाकरे गटाची कुठली बैठक झाली? वाकचौरे जर दोन्ही बैठकींना हजर होते तर नॉट रिचेबल का होते? प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत आणि शंकांचं वादळ घुमत राहिलं. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची ओळखच ठाकरेंचे निष्ठावान अशी, पण ते सुद्धा मातोश्रीवर झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांचा मुलगा पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यानं ते बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहतील असं संजय राऊतांनी सांगितलं. पण बैठकीनंतर किंवा बैठकीआधी ओमराजेंनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा स्वतःहून काही माहिती दिली नाही. त्यांच्या मतदारसंघात आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला सुद्धा ओमराजे उपस्थित नसल्यानं या गोष्टीची बरीच चर्चा झाली होती. ओमराजेंच्या मौनाचा नेमका अर्थ काय हा प्रश्न वातावरण साशंक करणारा ठरतोय. खासदार संजय दिना पाटील बैठकीला पोहोचले असले तरी उशिरा पोहोचले. छोट्याशा अपघातामुळे आपल्याला पोहोचायला उशीर झाला असं त्यांनी सांगितलं. पण मागच्याच महिन्यात संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं थेट हॉस्पिटलमध्ये जाणं, संजय दिना पाटलांनी माझे आणि शिंदेचे संबंध चांगले आहेत असं जाहीरपणे सांगणं आणि ठाकरेंसोबतच्या बैठकीतून बाहेर पडल्यावर ऑपरेशन टायगर बद्दल काहीही न बोलणं हे मुद्दे चर्चेत आलेच. राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत या 3 खासदारांनी वेळेत बैठकीला उपस्थित राहत क्लिअर कट मेसेज दिला. पण बाकीचे खासदार उपस्थित का राहिले नाहीत? ऑनलाईन बैठक झाली असली तर फोटो टाकणं शक्य होतं, मग हा फोटो का टाकला नाही असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत. त्यात आमदार आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला जे खासदार उपस्थित नव्हते तेच 5 खासदार मातोश्रीवरच्या बैठकीला सुद्धा उपस्थित नव्हते असं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. यामुळे हे संशयाचं दुःख आणखी गडद झाले. एका बाजूला शिंदेच्या नेत्यांच्या भेटी, महत्वाच्या बैठकीला अनुपस्थिती आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंसोबतच आहोत हा शब्द. यामुळेच ठाकरेंचे खासदार ठाकरेंना फसवतायत का या चर्चेने जोर पकडलाय. त्यात शिंदेचे आमदार कृपाल तुमाने यांनी ठाकरेंच्या 7 खासदारांची एकनाथ शिंदेसोबत अंतिम बोलणी झाली असून कधीही त्यांचा पक्षात प्रवेश होईल असा दावा केलाय. आता याआधी शिंदेच्या ऑपरेशन टायगरला भाजप खोडा घालेल असं बोललं जात होतं. पण ज्या पद्धतीने केंद्रात भाजपने खासदार एनडीएकडे घेण्यासाठी जोर लावलाय ते बघता ठाकरेंचा गेम कधीही होऊ शकतो या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंना खासदार टिकवण्यात यश येईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.